संडे फंडेज म्हणजेच आज आहे संडे, तर मला असं वाटलं की दुकानात सुट्टी आहे तर मला पण सुट्टी राहील. पण असं कधी होऊच नाही शकत. कधी येईल तो दिवस का माहीत नाही. नुसतं स्वयंपाक करा, कपडे घडी करा, नंतर गॅस ओटा साफ करा, पूर्ण दिवसभर कामच कामं कामं. मग थोडीशी तयारी केली, कशी दिसता म्हणलं कबीर कबीर, ती वाव. मग फोटो काढली मी मस्त बढ्या. मग कबीरला मस्त तेल लावलं, बापरे चंपूत दिसत होता तो, मस्त चिडला आणि गेला तिथं. काहून गेला तिथं? कारण त्याला झोपायचं होतं. बाय म्हणते म्हणलं ठीक आहे. मग वहिनीनं मला वानगी दिला, लड्डू दिला. मग घेऊन गेली मी. आई म्हणलं हे घे, म्हणलं वहिनीने दिला लड्डू. मग आई पण घेतली, लड्डू खाल्ली, मग मी पण खाल्लं. मग आम्ही दोघं बहिणी वरतं मस्त डान्स करत होतो, एक नंबर. मग तिनं काहीतरी वेगळंच बनवली. ते काही धड नाही, काही नाही, मला आवडलं नाही. पुन्हा संडे आज 2 टाईम झाडू मारा, 2 टाईम पोचा मारा, 2 टाईम हे करा, पुरा बकवास. नुसतं कामच करत राहावं लागते. कधी यार असं एक दिवस येईल की मला सुट्टी राहील. येईल एक दिवस येईल माझा पण. मग आम्ही निघालो संडे मार्केटमध्ये, कारण की आज जायचं होतं गायत्रीचा स्टॉल लावासाठी, तिची मदत करायसाठी आम्ही गेलो सगळेजण. मग मामी होती, मामी म्हणून मस्त आहे करते. मग सामान घेऊन गेलो आम्ही. मग यांनी काकाजी होते, त्यांनी मला थोडं सरका, त्यांनी हटवूनच टाकलो ना. आम्ही इथं त्यांची दुकान लावून टाकली. मग गायत्रीनं आपले हे केली, केकचं लावली पूर्ण. आणि पहिला कस्टमर खाली हात दिली, पा असं कसं करणार. मग आम्ही एक दिलं सगळेजण ना. मग आम्ही ब्लॉग बनवले. हे बाई एक नंबर चिवडा बनवते, का टेस्टी बनवते, मला तर खूपच आवडते. हिच्याकडे गेलं का चिवडा खाल्ल्याशिवाय जातच नाही मी. आणि यांनी मस्त स्टॉल विकत होते, त्यांचा मागली. मग आम्ही निघालो पुन्हा. आणि इथं करायला येतो का, होते का, नुसतं खर्चच होऊन जाते संडे मार्केटमध्ये गेलं तर. मग खूप सारे मी क्लिपं काढली हिच्यासाठी मस्त बड्या. आणि मी तिकडं मस्ती करत होती धानीवर. मग शीतल आली, ब्रिज म्हणून पण आलता. मग हिनं मला दिली, वाव मला अच्छा आहे म्हणलं. मग आम्ही एक थोडं नवीनच केलं, बोर्ड हातात ठेवलं. आणि सगळेजणाची रिॲक्शन तर बाप रे बाप. मला तर बहुत वेगळंच वाटलं, म्हणजे छान वाटलं. असे किती छान वाटते ना काहीतरी नवीन करायला, थोडंसं ॲडव्हेंचर. तुम्ही पण करत राहा, तेव्हाच लाईफमध्ये एन्जॉय वाटते.